नवरदेव नवरीची मस्त एंट्री झाली आणि इकडे या बारक्या डॉनचं वेगळंच सुरू. ड्रोन कॅमेराच लागतो म्हणे. म्हणलं द्या बो काका, आता काय लांब मुलं द्यावा घरची फुलं. तर रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये. आज आहे ना भाऊ, आम्ही चाललो होतो पिप्पळगावले, कारण की आज आहे ना आपला पेपर होता. पहिले तर पिप्पळगाव मध्ये आलो, आल्यावर आहे ना मस्त थंड बिंड घेतलं. तेच तर म्हणलं भाऊ, एवढे दिवस झाले अजून बाजार कस काय आपल्या हाती लागला नाही. लोकांच्या कॉलेज समोर असेल भाऊ निसर्गरम्य वातावरण, पण इकडे आपल्या कॉलेजच्या समोर आहे ना डायरेक्ट मटन मार्केट आहे. काय बोलावं आता. कॉलेजवर आलो आणि पेपर सोडून आहे ना लगेच कल्टी मारली. आता पेपर झाल्यावर चुपचाप घरी जायचं ना, तर कशाचं भाऊ, रस्त्यात मस्त चिक्कूची बाग दिसली. मग काय आपण पण काही हायगी केली नाही, मस्त नॅचरल झाडाची पिकेल चिक्कू खाल्ली आणि ते एवढे गोड होते ना भाऊ, तुम्हाला काय सांगा. त्यात एवढ्या उन्हात आणा ते ना भाऊ, आपला रुमाल हरवला होता. मग काय नवीन घेणं पडला. रुमाल घेतला आणि समोर येत नाही तो भयानक ट्रॅफिक लागली. आता घरी आल्यावर आपल्या मागं काही ना काही काम निघतच. तुमच्या भावाला जायचं होतं बुलढाण्याला लग्नाली. मम्मी म्हणे चाललास ना तर एवढं पार्सल घेऊन जाय बरं. बुलढाण्यात आल्या पहिले तर हे पार्सल रूमवर ठेवून दिलं आणि मामाकडे येऊन मस्त चहा घेतला. संध्याकाळच्या टायमाला ना आम्ही आराध्याला सोर आलो होतो. आल्या ना पहिले तर ऋषी आणि सौऱ्याबाईची भेट घेतली. आता इथं यायचं कारण म्हणजे इथं ना लग्न होतं. इथलं वेडिंग मॅनेजमेंट आहे ना हे आपल्या अक्षाबाईनं करेल होतं आणि भाईचं मॅनेजमेंट म्हणजे बुलढाण्यात नुसता टॉपचा विषय. एवढं खतरनाक डेकोरेशन होतं ना भाऊ, एकच नंबर. तुम्हाला बी असं लग्नात, हळदीत, बर्थडे पार्टीत डेकोरेशन लागलं ना तर भेटून जाईल आणि ते पण आहे ना एकदम रिझनेबल रेट मध्ये. आणि यासाठी ना तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नंबर देतो, त्या नंबरवर आहे ना नक्की संपर्क साधा. त्यानंतर आहे ना भाऊ नवरदेव नवरीची मस्त एंट्री झाली आणि इकडे या बारक्या डॉनचं वेगळंच सुरू. ड्रोन कॅमेराच लागतो म्हणे. म्हणलं द्या बो काका, आता काय लांब मुलं द्यावा घरची फुलं. चला भाऊ, आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही घ्या फॉलो करून.